नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराण बघत आहोत. भागवत कथा पुराणाचा एपिसोड 28वा मी इथे चालू करत आहे. भागवत कथा पुराण एपिसोड 28 दशम स्कंद भाग 2. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीम महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मतां. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत कथा पुराण एपिसोड 28 दशम स्कंद भाग 2. आपण दशम स्कंदामध्ये भगवंतांच्या लीला बघत आहोत. एकदा वासरांना चारा चारण्याच्या हेतूनं बलराम आणि भगवान श्रीकृष्ण आणि गोपी हे सर्व रानामनात गेले. ते पाणी पित असताना त्यांनी एक भला मोठा, अगदी प्रचंड मोठा असा बगळा त्यांनी बघितला. हा बगळा बक म्हणजेच बक्कीचा भाऊ. बक्की कोण? पुतना, जी खेचरी होती, म्हणजे आकाशामध्ये विहार करणारी पुतना बकी, तिचा हा भाऊ होता. त्याचं तोंड अतिशय विशाल होतं. त्यानं श्रीकृष्णांना बघून म्हटलं, हा यानच माझ्या बहिणीला म्हणजे पुतनेला यानच मारलं. त्यानं लगेच श्रींना गिळून टाकलं. भगवंतांना त्यांनी लगेच गिळून टाकलं. भगवंतांनी त्याच्या शरीरामध्ये अग्नी उत्पन्न केला आणि त्यामुळे बगळा जो होता तो गुदमरून जाऊ लागला. आणि त्यानं मग ताबडतोब भगवंतांना जे गिळलेलं होतं ते ताबडतोब त्यानं बाहेर काढलं आणि चोचीनं त्या बाळकृष्णाला मारायला सुरुवात केली. तेव्हा भगवंतांनी त्याची चोच आपल्या हातामध्ये घेतली, ती धरून फाडून फेकून दिली आणि त्याचा वध झाला. बकासुराचा वध झाला. आता येते अघासूर
या असुराचा उद्धार किंवा त्याचा वध कसा झाला ते सांगणारी कथा. एकदा भगवंतांनी सगळ्या बालगोपाळांना आपण सगळेजण वनामध्ये एकत्र जाऊया आणि तिथेच आपण न्याहारी करूया असं सांगितलं. वेगवेगळे खाण्याचे पदार्थ घेऊन या आणि मग सजवलेली वासरं, सगळे गोपी आणि श्रीकृष्ण हे सगळेजण बाहेर पडले. मुलं तिकडे खेळत असताना तिथे अघासूर आला. कोण? अघासूर. अघ म्हणजे पाप. अघासुरानं मुलांना खेळताना बघितलं आणि त्यानं ताबडतोब अजगराचं प्रचंड मोठ्या अशा अजगराचं प्रचंड मोठं रूप त्यानं धारण केलं आणि तोंड उघडून तो बघत बसला. बर का, तोंड असं मोठ्याच्या मोठं उघडून तो बघत बसला. मुलं जी आजूबाजूला खेळत होती त्यांना ते तोंड नसून ती गुहाच वाटली. आणि बघूया तरी या गुहेमध्ये आतमध्ये जाऊन असं म्हणून उत्सुकतेनं ते सगळे बाळगोपाळ त्या गुहेमध्ये म्हणजे त्याच्या तोंडामध्ये आतमध्ये जाऊ लागले. मग भगवान काय करणार, ते पण आतमध्ये गेले. भगवान पण आत गेले, परंतु त्यांनी तर जाणलेलं होतं की हा अजगर नसून हा अघासूर आहे. मग त्यांनी आतमध्ये गेल्यानंतर आपलं शरीर एवढं काही वाढवायला सुरुवात केली की बास रे बास. त्यामुळे त्यांनी एवढ्या प्रमाणात आपलं शरीर वाढवल्यामुळे तो जो अजगर बनलेला होता तो गुदमरून तिथे तात्काळ मरून गेला. सगळ्या बालगोपाळांना भगवंतांनी बाहेर काढलं आणि तेव्हा भगवान केवळ 5 वर्षाचे होते आणि ही घटना घडून गेल्यानंतर बर का, ही घटना घडून गेल्यानंतर 1 वर्षांनी मुलांनी ही आपल्या आईवडिलांना गोष्ट सांगितली की बाळकृष्णानं अजगराला मारलं. 1 वर्षांनी त्यांनी ही कथा सांगितली. का, ते कारण आपण बघूया. अघासुराला मारल्यानंतर भगवंतांनी सगळ्या मुलांना यमुनेच्या काठावर नेलं आणि ते म्हणाले, ही वाळू किती सुंदर आहे, मऊशार आहे, बाजूला हिरवगार गवत आहे, वासरं तिथे चरायला जातील आणि आपण सगळे एकत्रित बसूया आणि भोजन करूया. त्याप्रमाणे सगळे बालगोपाळ आणि श्रीकृष्ण गोल वर्तुळ करून बसले. पण थोड्याच वेळात त्या बालगोपाळांचं लक्ष ती जी वासरं चरत होती त्यांच्याकडे जाऊ लागलं. ते त्यांच्या दिशेनं बघू लागले. तेव्हा भगवान म्हणाले की तुम्ही सगळे शांतपणे इथे भोजन करा. त्या वासरांकडे काय लक्ष देतो तुम्ही, मी बघतो, मी त्यांना घेऊन येतो असं म्हणून भगवान उठले आणि वासरांना त्यांना शोधायला ते बाहेर पडले. त्यावेळेला साक्षात ब्रह्मदेव हे सगळं दृश्य बघत होते. त्यांना असं वाटलं की हा कोण छोटा बालक, बरेच दिवसापासून मी बघतोय सगळे बालगोपाळ त्याच्या भोवती जमा होतात आणि बालगोपाळच नाही तर व्रजामधली प्रजा त्याच्यासाठी अगदी वेडी झालेली आहे. हा बालक जे काही सांगेल ते सगळं ही लोक मान्य करतात. मोठी मोहिनी या बालकानं सगळ्यांवर घातलेली आहे. मग त्यांनी काय केलं की जी मुलं जेवत होती त्यांना त्यांनी उचललं ब्रह्मदेवाने. पर्वताच्या एका गुहेमध्ये वासरं आणि मुलं
यांना त्यांनी त्या गुहेत टाकलं, बाहेरनं दार बंद केलं, आतमध्ये त्यांना बेशुद्ध केलं आणि ते बाहेर पडले. हा, आणि ब्रह्मदेव स्वतःशी म्हणू लागले, आता मी या गोपाळांना आतमध्ये टाकलेला आहे, बघूया आता हा बालक आता यांची सुटका कशी करतो ते बघूया ना, काय करतो ते, हा काय करतो ते बघू दे तरी, असा ब्रह्मदेवानी विचार केला. इकडे भगवान इथे आले, कोणीच दिसेना, वासर नाहीत, बाळ गोपाळ नाही. भगवंतांच्या लक्षात आलं, अहो भगवंत ते साक्षात जगताचे परमेश्वर, हा त्यांना एखादी गोष्ट कळणार नाही असं होईल का कधी? त्यांच्या लक्षात आलं ब्रह्मदेवांनी आपली परीक्षा बघण्यासाठी हा सगळा उद्योग करून ठेवलाय. लक्षात आलं त्यांच्या. मग काय करावं त्यांनी बर का, भगवंतांनी, आता भगवंतांचं काही अडेल का? त्यांचं काम काही खोळंबून राहील का कधी? कधीच नाही. त्यांनी प्रत्येक बाळ गोपाळ जे त्यांचे सवंगडी होते त्या प्रत्येकाचं रूप त्यांनी घेतलं. त्या रूपामध्ये समजा बाळ गोपाळ 25-30 असतील तर तेवढेच्या तेवढे बाळ गोपाळांच्या रूपामध्ये, वासरांच्या रूपामध्ये भगवानच अवतीर्ण झाले. साधं सुद्धा नाही, बरेच दिवस, 1 वर्षभर भगवंतच तो बाळ गोपाळ म्हणून प्रत्येकाच्या घरी राहत होता. आणि आई वडिलांना सुद्धा कळू आलं नाही की हा मुलगा आपला बदलला गेलेला आहे. 1 वर्षाने आपण बघूया असं ब्रह्मदेवानी ठरवलं होतं. आले 1 वर्ष झाल्यावर, बघतात तो काय, बाळ गोपाळांची तशीच पंगत बसलेली आणि सगळ्यांच्या मध्ये तो बालक बसलेला. अरे हे काय, मी काय करून ठेवलं तर, आणि मी आता काय बघतोय. पण तेवढ्यात ते दृश्य बदललं आणि ब्रह्मदेवांनी परत बघायला सुरुवात केली. तो काय, सगळीकडे त्यांना फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण, त्याचे शंखचक्र गदा यांच्या सहित बसलेला श्रीकृष्ण 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 सगळीकडे दिसायला लागले. ब्रह्मदेव मनातल्या मनात अतिशय शरमून गेले. त्यांना त्यांची स्वतःचीच लाज वाटली की माझ्या लक्षात कसं आलं नाही, मी कुणाची परीक्षा बघायला गेलो होतो, साक्षात भगवंतांची. त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि मग ते भगवंतांच्या जवळ गेले आणि त्यांनी त्यांची क्षमा मागितली. आता येतो कालिया मर्दनाचा प्रसंग, बर का. कालिया मर्दन प्रसंग. एक दिवस बलराम बरोबर नसताना, म्हणजे बलराम त्या दिवशी नव्हता, तेव्हा जेव्हा श्रीकृष्ण बाळ गोपाळांना घेऊन यमुना तटावर गेले तेव्हा सगळ्यांनी तहान लागली असल्यामुळे त्यातील पाणी प्यायला सुरुवात केली. परंतु ते पाणी विषारी असल्यामुळे सर्वजण बेशुद्ध पडले. हे काय झालं, पाणी प्यायला म्हणून आत उतरले आणि सगळ्यांना हे काय झालं. भगवंतांनी कृपा दृष्टीनं सगळ्यांकडे नजर टाकल्यानंतर त्या सगळ्यांच्या शरीरातलं विष उतरून गेलं आणि सगळे परत शुद्धीवर आले. यमुनेच्या
पाण्यामध्ये कालिया नाग राहत होता. आता कालिया नाग हा जरी प्रत्यक्ष नाग तिथे राहत होता, तरी आध्यात्मिक दृष्टीनं जर बघितलं तर कालिया नाग म्हणजे आपली इंद्रिय आणि त्याचा फणा म्हणजे आपल्या मनामध्ये वारंवार ज्या वृत्ती उसळत असतात तो म्हणजे आपल्या फणा, नाही का? नागाचा फळा कसा वर उठून येतो, तशाच आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये असंख्य विचार येतात, वृत्ती येतात आणि त्याप्रमाणे आपली इंद्रिय जागृत होतात आणि आपण काम करायला लागतो, धावत सुटतो त्यांच्या मागे. तर हे कालिया नाग आणि त्याचा फळा हे त्याचं प्रतीक समजलं जातं. भगवंतांनी निश्चय केला की कालिया नागाला इथून आपण उठवणं, बाजूला नेणं, समुद्रामध्ये त्याला जायला सांगणं हे अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर हे सगळं पाणी विषारी होऊन जाईल आणि गोपींना आणि कुणालाच त्याचा उपयोग होणार नाही. मग त्यांनी उडी मारली आणि भगवान जोरामध्ये ते पाणी उडवू लागले. कालिया नागाला मोठं आश्चर्य वाटलं. अरे, मी इथे एवढा विषारी नाग इथे आतमध्ये पडून राहिलोय आणि कुणाची हिंमत झाली माझ्या समोर अशी येण्याची, पाणी उडवण्याची? त्यानं बघितलं तर एक बालक जराही भीतीने त्याला काही झालेलं नव्हतं, न घाबरता निर्भयपणे हसत तो पाणी उडवत होता. तेव्हा त्या बालकाला कालिया नागानं आपल्या पाशामध्ये बांधून ठेवलं आणि तिकडे व्रजामध्ये अपशकुन व्हायला लागले, उत्पात होऊ लागले. सगळे एकमेकांना विचारू लागले, अरे हे काय घडतंय आणि बाळकृष्ण कुठे दिसत नाही तो. मग एकानं त्यांना सांगितलं, त्यानं यमुनेच्या डोहामध्ये उडी मारलेली आहे. अरे बापरे देवा, हे काय करून बसला? यशोदा माता, नंद बाबा आणि इतर अनेक जण यमुनेच्या डोहाकडे धावले, परंतु बलरामाने सगळ्यांना शांत करत म्हटलं, हे बघा, तुम्ही घाबरून जाऊ नका. श्रीकृष्णाला कुणाही पासून काहीही भय नाही. तो यातून सुरक्षितपणे बाहेर येईल. आणि तसंच झालं. जेव्हा कालिया नागानं भगवंतांना आपल्या पाशामध्ये गुंडाळलं, तेव्हा भगवंतांनी आपलं शरीराचा आकार अवाढव्य करायला सुरुवात केली, शरीर वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे झालं काय की कालियाचं शरीर फाटायला लागलं. तो त्यांना चिडून दंश करू लागला. भगवंतांनी मग त्याच्या फण्यांवर आरूढ व्हायचं ठरवलं. फण्यांवर पाय देऊन, ते नुसता पाय नाही दिला, त्याच्या फण्यांवर पाय देऊन, पाय रोवून, पाय रोखून ते साक्षात नृत्य करायला लागले. काय हे धाडस! कालियासारख्या अत्यंत जहाल विषारी नागाला जराही न घाबरता उलट त्याच्या फण्यांवर पाय ठेवून ते नृत्य करायला लागले. कालिया जो फणा वरती उचली तो भगवंत नृत्य करता करता तो फणा पायानं दाबून टाकत असत. फणा जखमी झाल्यामुळे आता कालिया अगदी बेचैन झाला, अस्वस्थ झाला.
त्याला रक्ताची उलटी यायला लागली आणि त्यानं या बालकाला शरण जायचं ठरवलं. मधोमध तो भगवंतांना शरण गेला. तोपर्यंत कालिया नागाच्या स्त्रिया पत्नी तिकडे आल्या आणि भगवंतांना त्या विनवणी करू लागल्या की कृपया आपण त्याला क्षमा करावी. तेव्हा कालिया नागानं भगवंतांना नमस्कार केला आणि त्याच्या स्त्रिया म्हणू लागल्या की तुम्ही तर त्याच्यावर कृपाच केलीत की एक प्रकारे. अहो, भगवंतांचा चरण स्पर्श हा देवदेवतांना सुद्धा दुर्लभ आहे. भगवंतांचा चरण स्पर्श हा देवदेवतांना सुद्धा अप्राप्य आहे. तर आपण तर त्याच्या फणावर तुम्ही नृत्य केलं, तुमचे चरण स्पर्श कालियाला त्याचा लाभ झाला आणि त्याच्या सगळ्या पापांपासून त्याला मुक्ती मिळाली. एक प्रकारे आपण तर नृत्य करून त्याचा फणा ठेचून त्याच्यावर तुम्ही तर कृपाच केली आहे. भगवंत कालियाला म्हणाले, ठीक आहे, मी क्षमा करतो, पण एका अटीवर, तू आता इथे राहायचं नाहीस, इथून निघून तू समुद्रात जा. समुद्रात? पण तिकडे गरुड आला म्हणजे? कालियानं घाबरून विचारलं. गरुड जरी आला तरी तू आता घाबरू नकोस, कारण तुझ्या फण्यावर माझे पाऊल पडलेले असल्यामुळे माझी चरणचिन्ह तुझ्या फण्यावर दिसून गरुड तुला स्पर्श करू शकणार नाही. तू सुरक्षित आहेस. कालिया त्यानंतर समाधानानं असला. कालिया खर तर पूर्वी समुद्रामध्येच राहत होता की. सर्पांसाठी जे निवासस्थान होतं बर का, रमणद्वीप असं सर्पांसाठी जे निवासस्थान होतं, त्यामध्येच कालिया राहत असे. परंतु झालं काय की गरुड देवतेला दर महिन्याला एक सर्पाचा बळी देऊ असं सर्पांनी कबूल केलेलं होतं. आणि त्याप्रमाणे एकदा जेव्हा कालियाच्या कुटुंबावर जेव्हा वेळ आली, तेव्हा कालियानं सर्प बळी द्यायचं स्पष्टपणे त्यांनी नकार दिला होता. आणि त्यामुळे गरुड चिडून कालियावर तुटून पडला होता, त्याला जखमी केलेलं होतं. त्या गरुडाला घाबरून नाईलाजानं कालियाला तो समुद्र त्याग करावा लागला आणि यमुनेच्या तीरी तो येऊन राहिला. का तिथे तो सुरक्षित होता? कारण कालियाला माहिती होतं बर का, कालियाला माहिती होतं की गरुडाला सौभरी ऋषींचा शाप लागलेला आहे बर का. सौभरी ऋषींनी गरुडाला शाप दिलेला होता की जर का तो यमुनेच्या पाण्याच्या तीरी गेला तर त्याला मरण प्राप्त होईल. आणि त्या भीतीमुळे गरुडापासून कालियाना यमुनेमध्ये सुरक्षित होता. परंतु आता साक्षात भगवंतांनी कालियाला संरक्षण दिल्यामुळे आता तो यमुना नदीचा काठ सोडून तो आता समुद्रात जायला तयार झालेला होता. भगवंतांची प्रिय बासरी, तिचं कौतुक आणि तिचा महिमा तो काय वर्णावा.
नाही का? ती अगदी प्राकृतिक असते, बांबूची बनलेली असते. बासरीला एकदा गोपींनी विचारलं की अगं बाई, तू काय बाई एवढं पुण्य केलेलं आहेस की ज्यामुळे भगवंत तुला नेहमीच आपल्या जवळ ठेवतात. तेव्हा बासरीनं त्यांना उत्तर दिलं की मी सतत ऊन पाऊस वारा सहन करते. काय अर्थ घ्यायचा आपण? की आपण जर आरामात आपापली कर्तव्य करताना भगवंतांचं स्मरणही ठेवलं नाही आणि अपेक्षा मात्र अशी केली की भगवंतांनी माझ्यावर कृपा करावी, तर ते होईल का शक्य? त्यासाठी ऊन पाऊस झेलावं लागतं. म्हणजे काय? तर साधना, तपस्या, नामजप, काही ना काही साधना आपल्याला करावी लागते. त्यानंतर बांबूमध्ये 7 छिद्र पाडली जातात. ते दुःख सुद्धा मी सहन करते, बासुरी म्हणाली. केवळ ऊन वारा पाऊसच नाही, तर त्याच्यामध्ये मला छिद्र पाडली जातात, ते सुद्धा दुःख मी सहन करते. बरं, परत एकदा बासरी निर्माण झाली की माझा स्वतःचा असा वेगळा सूर मी काढत नाही. भगवंतांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणेच बासरीतून सूर निघत असतात. वाजवणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे सूर रचना केली जाते. मी पूर्णपणे भगवंतांना समर्पित झालेली आहे. म्हणजे बासरीच्या वैशिष्ट्याच्या निमित्तानं आपल्याला सुद्धा जर प्रत्यक्षात भगवंतांची प्राप्ती हवी असेल, तर आपण सुद्धा अनन्य शरणतेनं त्यांना शरण जाणं हे खूप महत्वाचं आहे. आता इंद्राचा अभिमान भगवंतांनी कसा नष्ट केला ते आपण बघणार आहोत. गोकुळामध्ये अशी परंपरा होती बर का. गोकुळामध्ये अशी परंपरा होती की सर्व लोक यज्ञयाग करत असत. का? इंद्राला प्रसन्न करण्यासाठी म्हणून हे यज्ञयाग केले जात असत. का? कारण इंद्र ही पर्जन्य देवता आहे आणि तिच्या कृपेमुळे पाऊस पडतो अशी यांची श्रद्धा होती. आणि या सगळ्यामुळे इंद्र देवतेला स्वतःबद्दल अतिशय अहंकार निर्माण झाला होता. तर त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी, त्याचा अभिमान नष्ट करण्यासाठी म्हणून भगवंतांनी ही गोवर्धन पर्वताची लीला त्यांनी योजली. भगवान नंद बाबांना म्हणाले की हा इंद्र कोण आहे? अशी कोण मोठी देवता आहे? त्याच्या कृपेमुळे पाऊस पडतो हे खोटं आहे. तो तर दिसत पण नाही. हा गोवर्धन पर्वत जो आहे तो आपल्याला दिसतो, त्याच्यापासून आपल्याला सगळं काही प्राप्त होतं. तर पूजा करायचीच असेल तर आपण गोवर्धन पर्वताची करूया, कृतज्ञतेनं त्याची पूजा आपण करूया. सर्वांनी त्याचं ऐकलं बर का. म्हणजे खर तर तो 7 वर्षाचा बालक, बालकाचं कोणी मोठी लोक एवढ्या गंभीरपणे ऐकून घेतात का? पण अहो, हा बालक कोणी साधा सुद्धा नव्हता. साक्षात
भगवंत होते होते, त्यांची किमया काय सांगावी आणि किती ती वर्णावी. हा, त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि गोवर्धन पर्वताची पूजा करण्यात आली. इंद्राला ते बघून अतिशय क्रोध आला. अरे, माझा मान सन्मान ठेवत नाही म्हणजे काय, काय अर्थ आहे याला? अतिशय राग आला त्याला आणि त्यानं रागारागाने पर्जन्य वृष्टी करायला सुरुवात केली. सगळे जण घाबरले. अतिशय मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळे गोपी घाबरून गेले. तेव्हा भगवान त्यांना म्हणाले, घाबरू नका, मी तुम्हा सगळ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. या इकडे, या माझ्याजवळ. आणि त्यांनी काय करावं? काय करावं त्यांनी गोवर्धन पर्वत एका हातावर त्यांनी उचलून ठेवला, धरला आणि म्हणाले, या 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 सगळेजण या पर्वताच्या खाली उभे राहा, मी तुमचं रक्षण करतो. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 7 दिवस भगवंत 7 दिवस त्या गोवर्धन पर्वताला, पर्वत एक काडी बिडी नाही, एका पर्वताला एका हातावर त्यांनी उचलून धरलं आणि सगळे व्रजवासींना त्यांनी सुरक्षित ठेवलं. मग 7व्या दिवशी बाल गोपाळांनी त्याला विचारलं, कृष्णा, अरे दमलायस का? थांब, आम्ही पण पर्वताला उचलून धरतो, तुला तेवढीच आमची मदत होईल. आणि मग प्रत्येकाने हातामध्ये काठ्या घेतल्या आणि आपल्या काठ्या ते लावण्याचा प्रयत्न करू लागले. इकडे इंद्राने जेव्हा बघितलं की 7 दिवस हा बालक जागेवरनं हल्ला नाही, केवढी मोठी गोष्ट आहे. गोवर्धन पर्वताला एका हातावर लिहिलंया उचलून धरून त्यानं लोकांचं रक्षण केलं. आणि तेव्हा इंद्राला कळून चुकलं, अरे हा बालक कोणी साधा सुद्धा नाही, हे तर साक्षात देवतांचे देव, देवांचे देव, जगताचे देव, जगताचा निर्माता साक्षात भगवंत आहेत. त्याचा सगळा अभिमान नष्ट झाला आणि त्यानं भगवंतांना जाऊन त्यांनी क्षमा मागितली. भगवंतांनी हे सगळं का घडवून आणलं? एकतर इंद्राचा अहंकार त्यांना तो नष्ट करायचा होता आणि दुसरं म्हणजे लोकांनी कधी भीतीपोटी देवदेवतांची पूजा करू नये. भीतीपोटी नाही केलं तर काय होईल, असं होईल, तसं होईल, अशा भीतीनं घाबरून जाऊन कुणी देवदेवतांची पूजा करू नये. यजन पूजन हे नेहमी प्रेमानं, भक्तिभावानं, मनापासून हे घडलं गेलं पाहिजे. अवघ्या 7 वर्षाच्या बालकाचा हा अद्भुत असा पराक्रम बघून सगळे व्रजवासी अक्षरशः दिपून गेले आणि नंदबाबांना ते भेटायला गेले आणि त्यांनी विचारायला, चौकशा करायला सुरुवात केली, कोण आहे हा मुलगा नक्की? हा तुमचा मुलगा आहे का? काय आहे याचं रहस्य? काय याच्यातल्या अद्भुत शक्तीचं रहस्य तरी काय आहे? तेव्हा नंदबाबांनी सगळ्यांना सांगितलं की बर का, गर्ग महर्षी
इकडे आलेले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा सगळ्यांचा रक्षक आहे. सगळ्यांचा पूर्ण जगताचा हा रक्षक आहे. वेळोवेळी प्रत्येक युगामध्ये हा अवतार घेतो. सगळ्यांच्या उद्धारासाठी त्याचा जन्म होतो असं नंदबाबांनी सगळ्यांना समजावून सांगितलं. एकदा झालं काय की नंदबाबांचं एकादशीचं व्रत होतं बर का, आणि द्वादशीच्या मुहूर्तावर ते स्नान करण्यासाठी यमुनेमध्ये मध्यरात्री बर का, मध्यरात्री पाण्यामध्ये उतरले. अहो पहाट वेळची तरी वेळ वाट बघायची ना, पण ते मध्यरात्रीच पाण्यामध्ये उतरले. ही वेळ आसुरी समजली जाते. ते पाण्यामध्ये उतरल्यानंतर वरुण देवता जी जलदेवता आहे तिच्या सेवकांनी नंदबाबांना पकडलं आणि वरुण लोकात ते घेऊन गेले. इकडे व्रजामध्ये सगळीकडे गडबड उडाली. अरे व्रज बाबा कुठे, नंदबाबा कुठे दिसत नाहीत. ते शोधाशोध सुरू झाली आणि भगवंतांच्या लक्षात आलं काय सगळा प्रकार झाला तो. ते यमुनेच्या तीरी गेले. त्यांनी यमुनेच्या पाण्यात उडी घेतली. वरुण लोकामध्ये ते गेले. वरुण लोकामध्ये ते पोचल्यानंतर वरुण देवता जी मुख्य देवता होती, वरुण देव उठले आणि त्यांनी अत्यंत विनम्रपणे भगवंतांना वाकून नमस्कार केला, त्यांचा आदर सत्कार केला, त्यांची पूजा केली आणि मानाने त्यांनी स्थानावर बसवलं. हे सगळं नंदबाबा बघत होते आणि मग ते वरुण देवता म्हणाले की आम्ही चुकीनं आमच्या सेवकांनी तुमच्या वडिलांना ते इथे घेऊन आले, त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी आणि आपण आपल्या वडिलांना मोठ्या सन्मानपूर्वक आपण परत घेऊन जावं. नंदबाबांनी आपल्या डोळ्यांनी आपल्या या छोट्या बालकाचा एवढा मान सन्मान प्रत्यक्ष वरुण देवानी केलेला बघितला. मग काय, ते जेव्हा व्रजामध्ये परत आले तेव्हा त्यांनी स्वतःहून गोपींना ही सगळी हकीकत सांगितली आणि माझ्या मुलाचा मान सन्मान वरुण देवतेनं केला हे ते सांगू लागले. ते ऐकल्यानंतर आधी सुद्धा जेव्हा गोवर्धन पर्वत त्यांनी उचलला होता तेव्हा सुद्धा गोपींनी नंदबाबांना विचारलं होतच की ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे. तेव्हा नंदबाबांनी सांगितलं होतं की गर्ग महर्षी म्हणाले की हा रक्षण करणारा बालक आहे. आणि आता वरुण देवानी त्यांचा मानसन्मान केला हे ऐकल्यानंतर गोपींच्या मनाला असं वाटून गेलं की हे तर साक्षात परमेश्वरच आहेत. मग त्यांनी आपल्यावर सुद्धा कृपा करून त्यांनी आपल्या स्वरूपाचं आम्हाला दर्शन घडवावं आणि इतकंच नाही तर वैकुंठ लोकामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला त्यांच्या लोकाचं दर्शन घडवावं. भगवंतांनी अंतर्मन त्यांचं जाणलं आणि सगळ्या गोपींची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं बर का. आणि मग त्यांना साक्षात स्वतःचं स्वस्वरूपाचं दर्शन घडवलं
इतकंच नाही तर त्यांना वैकुंठ लोकी सुद्धा तिकडे नेऊन त्या लोकाचं दर्शन त्याने गोपींना घडवलं. आता बघूया रासलीला. रासलीलेचा खरा गंभीर अर्थ, आध्यात्मिक अर्थ काय आहे तो आपण जाणून घेऊ. भगवंत आपल्याला असं सांगू इच्छितात की पहिल्यांदा जन्म घेतल्यानंतर त्यांनी असुरांना मारायला सुरुवात केली. म्हणजेच काय, आपण सुद्धा आपल्या मनातील आसुरी वृत्तींना प्रथम त्या नष्ट करायला हवं. रस म्हणजे काय, रस किंवा रास म्हणजे जीवनातील आनंद. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून आनंद मिळत असतो. हा सगळा आनंद जर आपण एकत्र केला तर तो जो घनीभूत आनंद आहे त्याला रास असं म्हटलं जातं. जे साक्षात आनंद स्वरूप आहेत, जे साक्षात रसस्वरूप आहेत ते म्हणजे परमेश्वर. त्यामुळे रासलीला म्हणजे जो परब्रह्म स्वरूपी आनंद आहे त्याची प्राप्ती करणं म्हणजे रासलीला. श्रीधर स्वामी असं म्हणतात की रासलीला ही कामलीला नाही. बर का, काय म्हणतात ते, रासलीला ही कामलीला नाही, उलट उलट कामलीला नसून ती कामावर विजय प्राप्त करणारी काम विजय लीला आहे. हा एक मोठा गंभीर मुद्दा आहे. ही कामलीला नाही, कामनांवर विजय प्राप्त करणारी ही लीला आहे. असं का म्हटलं जातं, तर भगवंतांना एक दिवस कामदेवानं येऊन म्हटलं की आपण सगळ्यांना जिंकून घेता, आपण सगळ्यांना जिंकून घेता, पण मला म्हणजे या कामदेवाला जेव्हा जिंकाल तेव्हा मी मानेन. भगवंत हसले आणि म्हणाले, अरे रामावतार जेव्हा माझा मी घेतला तेव्हा मी तुला जिंकलो होतच की, मग आता अजून काय हवंय. कामदेव म्हणाला, नाही नाही, तेव्हा तुमचं एक पत्नी व्रत होत, आता जरा मोकळ्या मैदानामध्ये या आणि कामाला जिंकून दाखवा. ठीक आहे, काय अटी आहेत तुझ्या, भगवंतांनी विचारलं. कामदेव म्हणाला, यमुनेचा तट असावा, रात्रीचा समय असावा. बर का, यमुनेचा तट असावा, रात्रीचा समय असावा, एकांत असावा आणि आपल्या बरोबर सुंदर सुंदर स्त्रिया असाव्यात. आणि तेव्हा जर का तुम्ही मला जिंकून दाखवलं तर मी मान्य करेन. ठीक आहे, मी जिंकणार आहेच. मी जिंकलो तर तू काय करशील, मी तुमचा दास होईन, कामदेव म्हणाला. आणि तसंच घडलं की भगवंत हे मुळातले अविकारी आहेत. म्हणूनच ही कामविजय लीला आहे. मनाला शुद्ध करून
परमेश्वराच्या आनंदात मग्न होणं म्हणजे रास. आपण सामान्य माणसं, बर का, आपण सामान्य माणसं जरी कामना मनामध्ये ठेवून भगवंतांकडे गेलो तरी परमेश्वर हा कामना पूर्ण सकाम होत नाही. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. परमेश्वर हा निष्काम असतो. आपण जेव्हा कामना घेऊन त्याच्याकडे जातो तेव्हा त्याच्यामुळे आपण निष्काम होतो. तो आपल्यामुळे सकाम होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आणि या अर्थानं रासलीला आपण समजून घ्यायची आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये रसो वे सहा असं वाक्य आलेलं आहे. रस म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकामधील ईश्वरीय तत्वाला रस असं म्हटलं गेलेलं आहे. बघितलं, उपनिषदांमध्ये या रसाला म्हणजेच परमेश्वर तत्वाला रस म्हटलं गेलं आहे. कारण हे परमेश्वर तत्व जे आहे ते स्वतःच आनंद स्वरूप आहे. साक्षात प्रत्येकाच्या मध्ये हा उपजत आनंदाचा स्रोत किंवा मी त्याला आनंदाचा अमृत कलश असं नाव देते. या आनंद रसाचा अमृत कलश प्रत्येकामध्येच हृदयामध्ये स्थित आहे. का, कारण ईश्वर म्हणजेच आनंद स्वरूप रस आहे. तो प्रत्येकामध्ये तो कलश आहेच. मग असं जर आहे तर मला त्या आनंदाचा 24 तास अनुभव का येत नाही? मी का कायम अशी दुःखी असते? का मला सतत बाहेर माझा आनंद शोधावा लागतो? मला जर का काही मिळालं, माझ्या मनासारखं काही घडून आलं तरच मला आनंद होतो. तर त्याचं कारण असं आहे की जरी आनंदाचा हा अमृत कलश माझ्या हृदयामध्ये परमेश्वरनी ठेवलेलाच आहे, तरी सुद्धा मीच तो स्वतःहून आनंद घेण्याचं नाकारते. का, कारण माझं मन अनेक विकारांनी दूषित झालेलं असतं, दुःखी झालेलं असतं. या दुःखी मनाचं झाकण मी त्या अमृत कलशावर मी स्वतःच त्याच्यावर घट्ट लावून ठेवते आणि त्यामुळे आतला जो ओसांडून वाहत असलेला आनंद आहे तो मुळी माझ्यापर्यंत मीच मला पोचून देत नाही. असा आहे भगवंत स्वरूपी आनंदमय स्वरूपी रस. आणि एकत्रितपणे भले अख्ख्या जगतातील प्रत्येक आणि प्रत्येक सुख मिळून जरी मला आनंद मिळाला तरी त्याची बरोबरी या अमृतमय परमेश्वर स्वरूप अशा आनंद रसाशी त्याची तुलना होऊ शकत नाही.
आणि म्हणून जी रासलीला आपण जे म्हणतो, वर्णन करतो, त्याचा खरा आध्यात्मिक अर्थ हा आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर दडलेला आहे आणि ईश्वर म्हणजे साक्षात रसाचं, आनंदमय रसाचं ते प्रतीक आहे. तेव्हा आपण प्रत्येकाने आपल्या मनावर जी धूळ बसलेली आहे, विकारांची, रागाची, क्रोधाची, दुःखाची, ती सगळी स्वच्छ केली. मन स्वच्छ झालं की त्या कलशावरील झाकण उघडलं जाईल आणि आपण निर्भय, निरपेक्ष आनंद किंवा रासलीला, आनंदाची रासलीला आपण नैसर्गिकपणे ती उपभोगू शकू. भागवत कथा पुराण एपिसोड 28 मी इथे समाप्त करते खरी, पण पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे. तुम्हा सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ही माझी नम्र विनंती आहे. या एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ती मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. नमस्कार.